श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला आजचा हा 10वा श्लोक आहे. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्यसि. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्यसि. तेव्हा भगवान सांगतात की जे वेगवेगळे क्रिया आहेत भक्तीच्या, त्याचं वर्णन ते करतायत. तर भगवंतांनी आधीच्या श्लोकात सांगितलं, अभ्यासाचं महत्व सांगितलं की अभ्यास निरनिराळ्या भक्तीची साधन आहे. त्यात अभ्यास योग तुला परमेश्वर प्राप्ती व्हायची असेल तर तुला काय क्रिया करायला पाहिजे हे ते सांगतायत. काय साधन करायला पाहिजे हे सांगतायत. त्याच्यातलं दुसरं, अभ्यासाने जर तुला अभ्यास करण्याला जर तू असमर्थ असशील, अभ्यासेप्य असमर्थोशी, तर मग तुला काय करता येईल? दुसरा पर्याय, अनेक पर्याय सांगतायत भगवान. असा अभ्यास योग करायला तू असमर्थ असशील तर केवळ एका माझ्या प्राप्तीच्या उद्देशानेच कर्म कर असं सांगतो. तू अभ्यास नाही करता येत ना तुला, तुला ग्रंथ वाचता येत नाही, खरं तर ग्रंथ वाचले पाहिजे. ग्रंथामध्ये ज्ञान आहे ते वाचलं पाहिजे, पण त्याचा अभ्यास केला पाहिजे. पण असा अभ्यास करायला तू असमर्थ आहे असं तुला वाटत असेल तर मग दुसरा पर्याय म्हणजे केवळ एका माझ्या प्राप्तीच्या उद्देशाने कर्म कर. म्हणजे केवळ ईश्वर प्राप्ती व्हावी या उद्देशाने सर्व तुझं जे काही कर्म आहे, कर्म म्हणजे सगळं कर्म, म्हणजे तुझ्या जीवनातलं जे कर्म आहे ते, भक्तीचं जे, सद्गुरु सेवा जे आहे, सद्गुरूंच्या कार्यातली जी सेवा आहे, ते कर्म तू कर. बस एवढंच कर. आणि ते माझ्यासाठी कर, म्हणजे सद्गुरूंच्या साठी तू ते कर्म कर. आणि असं तू सद्गुरूंच्या साठीच जीवनातलं कर्म काय आणि या कार्यातलं कर्म काय, भक्ती काय हे जर करशील तर म्हणाले तुला ऐक्यरूप सिद्धी प्राप्त होईल. तू परमात्म्याशी एकरूप होशील, आधी सद्गुरूशी एकरूप होशील, म्हणजेच परमात्म्याशी तू एकरूप होशील. तेव्हा भगवान सांगतात की नवविधा भक्तीचा आणि ज्ञानाचा अभ्यास करण्याकरता तू असमर्थ जर असशील, तुला असं वाटत असेल की नवविधा भक्ती मी करू शकत नाही, मी ज्ञानाचा अभ्यास करू शकत नाही, तर तुला अत्यंत सोपा असा मार्ग सांगतो. असा भगवान तो सोपा मार्ग सांगतात. आणि जो मार्ग त्याच्या प्रत्येकाच्या परिचयाचा आहे, पूर्ण परिचयाचा आहे. आणि जे तो स्वतः रोज काही करतो आणि जो ते करण्यात अत्यंत प्रवीण आहे, असा जो मार्ग आहे, तो मार्ग सांगतात. जो तुझ्या पूर्ण परिचयाचा आहे आणि जो तू रोजच आचरण करतो, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे काही तू संसारात करतो किंवा भक्ती मार्गात जे काही करत असशील, ती सर्व कर्म, जी कर्म तू करतोस, ही सर्व कर्म तुझ्या ओळखीची आहे, तुझ्या पूर्ण परिचयाची आहे, तू रोज करत असतो. फक्त एवढंच आहे की ती तू तुझ्यासाठी करतो, तुझ्या कुटुंबासाठी करतो, काय तुझ्या स्वार्थासाठी करतो. ती फक्त तुझ्या स्वार्थासाठी करतो. तसं न करता तू माझ्यासाठी कर. एवढंच फरक आहे. म्हणजे जे करतोय तेच कर, जसं करतोय तसंच कर. फक्त ती माझ्यासाठी म्हणजे सद्गुरूंच्या साठी करतोय हा भाव ठेव. प्रत्येक कर्म करत असताना तुझा भाव कसा पाहिजे की मी सद्गुरूंच्यासाठी करतोय, माझा याच्यात स्वार्थ नाही. जरा जरी तुझा स्वार्थ त्याच्यात तुला दिसला तरी तू सांगायला पाहिजे की नाही, हे सद्गुरूंसाठी मी करतो. तेव्हा सद्गुरूंच्या साठी कर्म करतो, कुठलंही कर्म असो, व्यवहारातलं असो, संसारातलं असो, कुटुंबातलं असो, व्यवसायाच्या ठिकाणचं असो, किंवा सद्गुरूंच्या कार्यामधलं कर्म असो, सद्गुरूंनी काही काम सांगितलं असेल ते असो, हे सगळं मी सद्गुरूंच्या साठी करतो. बस किती सोपं आहे हो. एवढा सोपा मार्ग भगवान सांगतात.
आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी किंवा एकंदर या संसारातलं जे जीवन जगण्यासाठी तू जी काही कर्म करतोस, जी काही कर्म करतोस, सकाळी उठतोस, काय व्यायाम करतो, फिरायला जातो, नाश्ता करतो, चहा पितो, काय भाजी आणायला जातो, काय स्वयंपाक करतो, काय करत असशील ते. तो ऑफिसला जातो, ऑफिसची कामं करतो, गाडी घोड्यातून जातो, येतो, तुझ्या कुटुंबातल्या व्यक्तींना तू काही मदत करतो. ही सगळी तुझी तुझी कर्म आहेत म्हणले ती तशीच कर, तशीच कर. त्याची तुला सवय आहे, त्याचा तुला अभ्यास आहे. त्याचा तुला काहीच त्रास होत नाही मिळाला. फक्त तू ती कुटुंबासाठी करतो, स्वतःसाठी करतो, स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. तो भाव सोडून ही सर्व कर्म मी सद्गुरूंच्यासाठी करतोय, अशी तुझ्या बुद्धीची दृढ समज. मी सद्गुरू जे काही करतो मी, ते सद्गुरूंच्यासाठी करतो. सद्गुरूंच्या कार्यासाठी करतो. असा दृढ भाव तुझ्या बुद्धीमध्ये अशी तुझी दृढ बुद्धी कर. तू गाडीतून चाललाय, तू ऑफिसला चाललाय, ऑफिसमध्ये काम करतोय. मी हे सद्गुरूंच्या साठीच आणि सद्गुरूंच्या साठीच करतोय. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी वगैरे ते काही करत नाही मी. म्हणजे ते कुटुंबासाठी आपोआपच होईल. तुझ्यासाठी आपोआप होणार आहे. पण तुझा भाव असा दृढ पाहिजे, की तू ते सद्गुरूंच्या साठीच करतो आहे. हे तुझ्या बुद्धीमध्ये पूर्ण दृढ झालं पाहिजे. म्हणून तुझी ही जी संसारातली कर्म आहे, हे सगळी तुझ्या माहितीची आहे म्हणजे याच्यात कठीण काय? याची तुला पूर्ण माहिती आहे, अभ्यास आहे. ती कर्मे तू रोज करतो आणि ती कर्म करण्यात तू प्रवीण आहे. तुला काही त्याचा विचार करावा लागत नाही. तेव्हा तुला त्या तुझ्या अभ्यासाचा, रोजच्या अभ्यासाचा, संसाराच्या अभ्यासाच्या आणि कार्यक्षमतेचा उपयोग तुला माझ्या प्राप्तीसाठी करून घेता येईल. फक्त ही सद्गुरूंच्यासाठी कर्म करतो एवढंच तुझं तुझं ठाम तुझ्या बुद्धीच्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि हे जर इथे जर तू चुकला, सद्गुरूंच्या साठी आहे न करता स्वतःच्या साठी भावाने तू ते केलं, की ते कर्म तुला बांधून टाकेल आणि मग त्या कर्माचं फळ तुला भोगावं लागेल. तेव्हा हे गुह्य तुला मी सांगतो. हा भाव पक्का कर, की सद्गुरूंच्या साठी मी हे करतोय सगळं काही. यालाच काय म्हणतात मत कर्म परमो भव. मत म्हणजे माझ्यासाठी कर्म सर्व तुझ्या तुझ्या जीवनाची कर्म. मत कर्म परमो भव. परमो भव म्हणजे काय? मत कर्म पर म्हणजे त्या कर्मामध्ये मीच आहे असं म्हणून तू त्या कर्मामध्ये प्रवेश कर. मत कर्म परमो म्हणजे त्या कर्मामध्ये तू राहा. मत कर्म परमो भव. मत परायण हो. म्हणजे हे सगळं सद्गुरूंच्या साठी आहे असा भाव धरला म्हणजे तू परायण झाला. परमो भव. मत कर्म परमो भव हा याचा अर्थ आहे. माझ्यासाठी कर्म करण्यात परायण हो. नाही आता सद्गुरूंना सांगतो. नाही नाही, आता मी असं चाललोय, असं इकडे चाललोय, तिकडे गेलो. भाजी आणायला चाललोय, अमकं चाललोय. अरे नाही, तुझा भाव असा पाहिजे. सद्गुरूंनी जरी फोन केला तरी तुझा भाव असा पाहिजे. सद्गुरू तुमच्या कामासाठी चाललोय. काय कुठे चाललाय? नाही भाजी आणायला चाललोय. भाजी आणणं माझं काम थोडी आहे. माझ्या घरची भाजी थोडी आणतो. असं सद्गुरू म्हणणार नाही. पण असा भाव तुझा आहे की नाही? आणि तेवढ्यात तुला जर सांगितलं, की ठीक आहे ते काम तुझं एवढं महत्वाचं नाही. तू भाजी आणतो आणि ती नंतर आण. तर माझं हे काम कर आधी. तर तू तेवढ्याच तत्परतेने मी सांगितलेलं काम करायला पाहिजे. तर ते मत्कर्म परमो भव असं होईल. माझ्यासाठी कर्म करणं असं होईल. केवळ माझ्यासाठी कर्म करणं हे तुझ्या जीवनाचं ध्येय दृढ कर. जसं मॅनेजमेंट म्हणतात, की
मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह काय? ध्येय काय? तर सद्गुरूंच्या साठी सर्व कर्म करणं. तेव्हा आवश्यक याच्यामध्ये कर्मामध्ये 2 प्रकार आहे. तू कर्म सर्व करतोय, पण आधी ते कर्म सद्गुरूंसाठी करतोय हे ध्येय दृढ कर. त्याच्यानंतर त्या कर्माकडे बघ. जीवनातली जी तू कर्म करतोस, त्या कर्माकडे तू या दृष्टीने बघ. तशी दृष्टी देतात. काय? ज्ञानदृष्टी. ते कर्म करत असताना ते कर्म आवश्यक आहे का अनावश्यक आहे? हे बारीक नजरेने बघ. सद्गुरूंच्या ज्ञान दृष्टीने तू बघ, की मी हे जे कर्म करतोय, हे सद्गुरूंसाठीच करतोय. हे तर बरोबर आहे. पण ते आवश्यक आहे का अनावश्यक आहे? आधी त्याचा उलगडा कर मला, की मी जे कर्म करतोय ते आवश्यक आहे का अनावश्यक? मग अनावश्यक असेल तर अजिबात करायचं नाही. करायचंच नाही. आणि आवश्यक असेल तर त्याच्या फळाची इच्छा करायची नाही. म्हणजे आवश्यक कर्माची अनासक्ती आणि अनावश्यक कर्माचा त्याग. ते कर्म जर अनावश्यक असेल, तुझ्या बुद्धीने तू विचार कर. इथे बुद्धी पाहिजे म्हणलं. बुद्धीने तू विचार कर, की हे कर्म मी करतोय, सद्गुरूंसाठी करतोय. असा माझा भाव आहे. पण दुसरी गोष्ट अशी आहे, की ते आवश्यक आहे की अनावश्यक आहे? मग तुझ्या बुद्धीने विचार करून सांगितलं, की नाही हे अनावश्यक आहे. मन म्हणतं, की हे आवश्यक आहे. बुद्धी म्हणते अनावश्यक आहे. असं त्यांचं वादविवाद चालू आहे. तेव्हा आपण मनाचं ऐकायचं नाही, बुद्धीचं ऐकायचं. आणि बुद्धी काय सांगते? त्या अनावश्यक आहे, तर मग त्या अनावश्यक कर्माचा त्याग केला पाहिजे. आता अमुक ठिकाणी जाणं हे अनावश्यक आहे असं बुद्धीने सांगितलं. मन सारखं म्हणतं, की मला जायचंय. पण बुद्धी म्हणते हे अनावश्यक आहे. तर त्या कर्माचा त्याग केला पाहिजे, तिथे नाही गेलं पाहिजे. आणि या कर्मात स्वार्थ ज्या कर्मामध्ये स्वार्थ आहे, मग अनावश्यक कर्म कुठे कसं ओळखायचं? तर ज्या कर्मामध्ये आपला स्वार्थ आहे, इंद्रियांचे चोचले पुरवायचे आहेत. इंद्रियांना इंद्रिय सुखाच्या मागे धावतायत. अशा प्रकारचं जे कर्म आहे, स्वार्थ ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये परमार्थ नाही, सद्गुरूंचं कार्य नाही, असं जे कर्म आहे त्याला अनावश्यक कर्म असं म्हणतात. आणि त्या कर्माचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे, की आता मला हे कर्म करायचं नाही. बुद्धीने सांगितलं ना, की नाही हे सद्गुरूंचं कर्म नाहीये. सद्गुरूंसाठी नाहीये. हे अनावश्यक आहे. तर मग त्याचा त्याग केला पाहिजे. आणि जे कर्म आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी किंवा कुटुंबाच्या कार्यक्षम जीवनासाठी आवश्यक आहे, रक्षणासाठी आवश्यक आहे, पोषणासाठी आवश्यक आहे. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षण, पोषण, कार्यक्षमता, स्वास्थ्य याच्यासाठी आवश्यक आहे. त्यात देखील आसक्त नाही झालं पाहिजे. आसक्त होणार नाही कसं कळतं? तर त्याच वेळी जर 2 गोष्टी आल्या, की सद्गुरूंनी सांगितलेलं काही कार्यामध्ये काय करायला सांगितलं आणि कुटुंबातले काही आहे. तर त्यावेळेला अगदीच खूप आवश्यक असेल तर मग ठीक आहे सद्गुरूंना सांगू. मग सद्गुरू म्हणतात, "ठीक आहे, ठीक आहे, तुझं करून घे." पण त्याच्यामध्ये सद्गुरूंच्या कार्याला प्रायोरिटी देणं. आधी सद्गुरूंचं कारण. याला अनासक्त म्हणा. अनासक्त विषय भोगी. याला अनासक्तपणा असं म्हणतात. तेव्हा केवळ तेच ते संसाराचं कर्म करत राहणं आणि त्याचा बहाणा करून सद्गुरू कार्याला वेळ नाही असं म्हणणं, म्हणजेच सांसारिक कर्मात आसक्त होणं, एवढा अभ्यास करावा लागतो. संसारिक कर्मात आसक्त होणं. तर हे 2 नियम पाळून पहिला नियम कुठला आहे? की आपल्या बुद्धीमध्ये हे दृढ करायचं, की मी जे कर्म करतो संसारासाठी, सद्गुरू कार्यासाठी, ते सर्व कर्म मी सद्गुरूंसाठी करतोय. सांसारिक असो की कुठलेही असो. दुसरा नियम म्हणजे हे आवश्यक आहे का अनावश्यक आहे असा बुद्धीला विचारून, मनाने बुद्धीला विचारून संवाद करून मग त्याचा निर्णय ठरला की नाही हे अनावश्यक आहे तर त्याचा त्याग करायचा.
आणि आवश्यक असेल तर त्याचं अनासक्त व्हायचं त्याचं. म्हणजे तेवढ्याच सद्गुरूंचं काम, कर्म त्यांच्यासाठी आणि सांसारिक कर्म याच्यात याच्यात तत्परता कुठे दाखवायची? सद्गुरूंच्या कार्यात. तेव्हा दोन कर्म समोर आली तुझ्या, ते आता करायचं आहे. सांसारिक कर्म आणि सद्गुरूचं. कुठलं आधी करू? तर आधी सद्गुरूंचंच केलं पाहिजे. अगदी इमर्जन्सी असेल, इमर्जन्सी नावाची गोष्ट असते. इमर्जन्सी असेल तर मग ठीक आहे. तेव्हा याला आपत्काल असं म्हणतात. आपत्काल असेल तर मग तो ठीक आहे, अपवाद होऊ शकतो. पण एरवी मात्र हे नियम आहे. किंवा हे 2 नियम पाळून जो भक्त शरीर, मन, धन आणि आपला वेळ हे 2 नियम पाळून झाल्यावर मग शरीर, मन, आपलं शरीर, आपलं मन, आपलं धन आणि आपला वेळ ही सर्व साधनं आहे त्याची. ही सर्व साधनं सद्गुरूंच्या कार्यासाठी, त्यांच्या कार्यविस्तारासाठी उपयोगात आणतो. सद्गुरूंच्या कार्यासाठी, त्यांच्या विस्तारासाठी उपयोगात आणतो. यालाच काय म्हणतात? मत्कर्म परमो भव. मत्कर्म परमो भव. म्हणजे माझ्यासाठीच कर्म कर. म्हणजे हे कर्म तुला बंधन करणार नाही. आणि जर असं केलं नाहीस तर ते कर्माचा बंध होईल. कर्म ते बंधनकारक होईल. आणि तुला जन्म-मृत्यूच्या चक्रात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही म्हणाले. म्हणून तू मत्कर्म परमो भव. माझ्यासाठी, माझ्या कार्यासाठी तू कर्म कर. तेव्हा सद्गुरूंच्या कार्याच्या योग्य भरण, पोषण, विस्तार याच्यासाठी या तन, मन, धनाचा आणि वेळेचा सदुपयोग करणे याचा अर्थ म्हणजे मदर्थमपि कर्माणि, मदर्थमपि कर्माणि. माझ्यासाठीच कर्म करणे. कुर्वन् सिद्धिमवाप्यसी. मग काय होईल? तर तुला सिद्धी प्राप्त होईल. कुठली सिद्धी? तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. काय? आणि तुला नैष्कर्म्य, सर्वात महत्वाची सिद्धी, नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होईल. तू कुठल्याच कर्मात अडकणार नाही. कुठलंच कर्म तुझा बंधन करू शकणार नाही. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमाप्यसी. मग तू ईश्वराशी एकरूप होशील. किती सोपा सांगितलं हो मार्ग. एवढं सोपं साधन सांगितलं भगवान. संसाराची गोडी, आवडी आणि संसाराचं प्रेम हे मनुष्याच्या ठिकाणी सहज आहे. संसाराचं प्रेम, कुटुंबाचं प्रेम, नातेवाईकांचं प्रेम, मित्रांचं प्रेम, आपल्या आपला जो व्यवसाय आहे, नोकरी आहे, काही त्याचं प्रेम हे सहजपणे आहे. आणि त्याच्यासाठी काही वेगळे प्रयत्न साधनं करावं लागत नाहीत. ते तर त्याच्याकडून घडतच असतं रोज, सकाळी उठल्याबरोबर. परंतु परमेश्वरावर आणि सद्गुरूंवर आणि त्यांच्या कार्यावर आवडी आणि गोडी आणि प्रेम हे सहज नाही होत ना. व्यवहारातलं प्रेम जे आहे, संसार हा सहज घडतो. संसार होई नित्यक्रमाने. संसार हा नित्यक्रमाने होतो. भक्ती घडावी अग्रक्रमाने. परंतु भक्ती म्हणजे सद्गुरूंचं कार्य हे अग्रक्रमाने करायला पाहिजे. इथे तुझा बहाणा नाही चालणार म्हणा, की असं झालं आणि तसं झालं त्याच्यामुळे मी नाही केलं, म्हणून करू शकलो नाही. इथे बहाणा नाही करायचा. सद्गुरूवर, त्यांच्या कार्यावर आवडी, गोडी आणि प्रेम हे सहज होत नाही. त्याच्यासाठी प्रयत्न, परिश्रम करावे लागतात. आणि त्या परिश्रमामध्ये त्याला त्रास होतो असं तो म्हणाला. तर समजायचं की याला हा हा तपश्चर्या करू शकत नाही. तेव्हा मनुष्य नेमकं उलटं करतो. संसारातली ज्या गोष्टी सहज आहे, संसार होई नित्यक्रमाने, भक्ती घडावी अग्रक्रमाने. तर तो संसार अग्रक्रमाने करतो. संसाराला प्रायोरिटी देतो. संसार होई नित्यक्रमाने, भक्ती घडावी अग्रक्रमाने, जीवन जगणे पराक्रमाने. मग तो त्याला पराक्रमी वीर असं म्हणतात. भक्ती ज्याच्याकडनं अग्रक्रमाने घडते, संसार बाजूला बाजूला राहतो, तेव्हा त्याला पराक्रमी असं म्हणतो. जीवन जगणे पराक्रमाने,
देव कार्यात या देव कार्यामध्ये पाहूया, सांगूया, या देवाचे गुण गाऊया. आणि तेव्हा या देवाचं गुणगान त्याला करता येतं, नाही तर नाही करता येणार. देवासाठी जोपर्यंत सद्गुरूच्या साठी कार्यासाठी तो परिश्रम करत नाही, तोपर्यंत त्याला त्याचं गुणगान करता येत नाही, त्याला अनुभव येत नाही. संसारासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि परमेश्वराच्या प्राप्तीसाठी उपलब्ध असतो. जे सद्गुरू उपलब्ध आहेत, त्यांचं कार्य उपलब्ध आहे, त्या कार्यात त्याची सेवा उपलब्ध आहे, भक्ती उपलब्ध आहे, हे सगळं उपलब्ध असून तो तिथे पराक्रम नाही करत. तिथे काय म्हणतो, मला सहज मिळालं तर मी करीन. आता आम्ही काय कुठे जाणार नाही. आता आम्हाला घरच्या घरी काय असेल तर सांगा. मग तू कसली बहादुरी, तुझा हा शेळपटपणा आहे ना. पराक्रम कर म्हणा. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान प्रभू निवेदित. उत्तिष्ठ उभा राहा, त्याला सांगतात. अरे खुर्चीत काय बसलाय म्हणजे घरात आराम कर. उत्तिष्ठत जागृत हो, प्राप्य वरान निबोधित. काय चराती चरतो बघा, शेते निपद्यमानस्य. शेते म्हणजे झोपतो, शेते निपद्यमानस्य. चराती चरतो बघा, जो झोपतो त्याचं नशीब झोपतो. शेते निपद्यमानस्य म्हणजे जो झोपतो त्याचं नशीब पण झोपतो. त्याला नशीब त्याला साथ देत नाही. जो उठतो त्याचं नशीब उठतं. जो चालायला जो उभा राहतो त्याचं नशीब उभा राहतो. आणि जो चालायला लागतो त्याचं नशीब चालायला लागतं. आणि जो धावायला लागतो त्याचं नशीब धावायला लागतं. आणि जो पडून राहतो शेती निपद्यमान आळशीसारखा, त्याचं नशीब पण झोपून राहतो. बाळा जोजोरी करून त्याचं नशिबाला तो झोपवत असतो. तेव्हा सद्गुरूंच्या कार्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. तुझा शेळपटपणा बाजूला ठेव आणि सद्गुरूंच्या कार्यासाठी त्याला वीर म्हणतात. ऐसा शिष्य देई माते, माझे व्रत जो चालवी त्याशी घेई जो हो पालवी. ब्रह्मज्ञानी ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. जो असा झेंडा काढू शकतो असा पराक्रमी शिष्य दे म्हणा. असे शेळपट शिष्य नको आपल्याला. तेव्हा तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि परमेश्वर प्राप्तीसाठी उपलब्ध असते, सगळं उपलब्ध आहे. त्यांच्या कार्यात सेवा भक्ती उपलब्ध असून जो म्हणतो उपजवनी करंटा नेणे अद्वय वाटा, त्याला करंट असं म्हणतात. मला सहज मिळालं तर मी करीन, नाही तर नाही करणार, असं तो म्हणतो. सेवा परिश्रम कष्ट प्रयत्न करून प्राप्त होत असेल तर मला जमणार नाही, असं तो म्हणतो. तेव्हा हे गुह्य ज्ञान त्याला प्राप्त होत नाही. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले जे गुह्य ज्ञान आहे ते त्याला प्राप्त होणार नाही. आणि अत्यंत अमौलिक अनुभवापासून तो वंचित राहतो. अमौलिक असा जो अनुभव आहे, अशी जी अनुभूती आहे, म्हणतो अनुभूती आली नाही, अनुभूती आली नाही. अनुभूतीचं साधन सांगतात ना भगवान. अरे ते साधन तू करत नाही, त्याच्या उलट करतो आणि म्हणतो मला अनुभव आला नाही, कसं चालेल? तेव्हा काही भक्त नित्यनेम जप उपासना प्रवचन प्रवचन पण ऐकतात, नित्यनेम जप पण करतात, उपासना पण करतात, सद्गुरूंनी सांगितलेलं साधनही करतात, सगळं करतात. पण सद्गुरू सेवा, सद्गुरू सहवास, सद्गुरू कार्यात सहभाग, सद्गुरू कार्यात समरसता या बाबतीत उदासीन असतात. ते म्हणजे ठीक आहे, आम्ही आपला जप करतो ना, प्रवचन ऐकतो, जप करतो, झालं. त्याच्यानंतर सद्गुरूंना फोन करा, त्यांना विचारा मी काय करू, सद्गुरू काय सेवा मी करू शकतो, त्यांना मी कधी भेटू शकतो वगैरे, हे काही तो करत नाही म्हणा. त्याच्यात तो उदासीन असतो आणि आपल्या संसारासाठीच उरलेला जो वेळ आहे तो आपल्या संसारासाठीच तो खर्च करतो.
आणि सद्गुरूंसाठी काहीच करत नाही. सद्गुरूंचंही कुटुंब आहे. अरे तुझं कुटुंब आहे तसं सद्गुरूंचं कुटुंब आहे. आणि त्याच्यानंतर श्रीहरीचं कुटुंब आहे. वसुधैव कुटुंबकम, वसुधा इव कुटुंबकम. बरं तुला वसुधा व कुटुंबकम समजत नाही. पण सद्गुरूंच्या कार्यातलं जे कुटुंब आहे, जे सर्व भक्त आहे, ते आपलं कुटुंब सद्गुरूंचं कुटुंबच आहे. म्हणजे आपलंच कुटुंब आहे. त्या कार्यातले भक्त त्यांच्या त्या भक्तांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी मी उत्तरदायित्व आहे माझं. असं त्याला कळत नाही. बस माझं झालं, झालं. त्याला स्वार्थ म्हणतात. तेव्हा त्या भक्तांच्या कल्याणासाठी मला काहीतरी करायचं आहे. म्हणजे मुळे सर ते म्हणाले, दत्त जयंतीचा कार्यक्रम असा मोठा करायचा आपण. त्याच्यासाठी ते बऱ्याच ठिकाणी गेले त्यांनी, बरेच हे बघितलं. शेवटी तेव्हा असं मेहनत करायला पाहिजे. त्याला काय म्हणतात मदर्थ कर्म. हे मी उत्तरदायी आहे. तेव्हा हे सर्व जेव्हा करतो त्याला मदर्थ कर्म असं म्हणतात. आणि जो असं मदर्थ कर्म करतो सद्गुरूच्या कार्यात, त्याचा जीव आणि जीवनातलंही कर्म तो सद्गुरूंसाठी करतो. त्याला मदर्थ कर्म असं म्हणतात. आणि त्याचं बंधन होत नाही. त्याला कुठल्याही कर्माचं बंधन लागत नाही. तो मुक्त होतो. केवढी मोठी गोष्ट आहे हो. मुक्ती त्याला प्राप्त होते. नाहीतर मी, माझा देह, माझी पत्नी, माझा पुत्र, माझं कुटुंब, माझे नातेवाईक, माझा मित्र, माझं धन, संपत्ती याच्या सुखासाठीच तो प्रयत्न करत असतो अहोरात्र. आणि ते सांसारिक सुख प्राप्त व्हावं, त्यात काही अडथळा यायला नको. संकट, अडचणी, प्रश्न निर्माण होऊ नयेत आणि झाले तरी त्याच्यापासून रक्षण मिळावं. म्हणून मनुष्य सद्गुरू कार्यात येतो, कार्याचा आधार घेतो. सुरुवातीला ठीक आहे. पण आता तुला पुढे जायचं आहे ना, नाहीतर तू मागेच राहशील ना. त्याला स्वार्थ असं म्हणतात. या सर्व गोष्टीसाठी सद्गुरूंच्या कार्याचा आधार घेतो ठीक आहे. पण एवढीच तुझी हे राहिली, याच्या पलीकडे प्रगती नाही झाली, त्याला स्वार्थ असं म्हणतात. आणि परमार्थ हा केवळ सद्गुरूंच्या कार्यातच करता येतो. परम म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ अर्थ हा केवळ सद्गुरूच्या कार्यातच करता येतो. आणि त्या अनुभवातूनच पुढे वसुधैव कुटुंबकम अशी दृष्टी, व्यापक दृष्टी येते. आणि हा व्यापक ईश्वरी अनुभव त्याला घेता येतो. हा हा सर्व संतांनी हाच अनुभव घेतला. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्यांनी पसायदान मागितलं. आणि ते त्याच्यात ते स्वतःसाठी काहीच मागत नाही. बघा, सगळ्यांचं सगळं दुसऱ्यासाठीच मागतात. स्वतःसाठी काहीच मागत नाही हो. स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी काहीच नाही. त्यांनी आपल्यासाठी काहीच मागितलं नाही. सगळं लोकांसाठी मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. हे पसाय दान द्या. काय? आता विश्वात्मके देवे, या सर्व विश्वाची निर्मिती, पालन करणारा जो परमात्मा आहे आणि शेवटी आपल्यात विलीन करून घेणारा हा जो परमात्मा आहे, त्यांनी या वाघ यज्ञ आहे हा. सद्गुरूंचं प्रवचन म्हणजे हा यज्ञ आहे. येणे वाघयज्ञे तोषावे, यांनी संतुष्ट व्हावं. आणि तोषोनी मज द्यावे पसाय दान, मला हे पसाय दान द्यावं. आणि हे कोणाकडे मागितले त्यांनी? विश्वात्मक देव त्यांच्याकडे मागितले, म्हणजे सद्गुरूंच्याकडेच मागितले. जे खळांची व्यंकटी सांडो, जे दुष्ट लोक असतील यांचा दुष्टपणा जावो असं मागितलं, दुसऱ्यासाठीच मागितलं. तया सत्कर्मी रती वाढो, आणि त्यांना सत्कर्मामध्ये प्रेम, सत्कर्म करण्यामध्ये त्यांचं प्रेम वाढो, आवडी वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, आणि एकमेकांच्या विरुद्ध लोक बोलत असतात, निंदा करत असतात, त्यांचं मत्सर करत असतात. ते सर्व जाऊन भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे, एकमेकांचे मित्र व्हावे. दुरितांचे तिमिर जाओ,
देश स्वधर्म सूर्ये पाहू. जे अज्ञानी लोक असतील त्यांचं अज्ञान जावं आणि देश स्वधर्म सूर्य पाहो, स्वधर्माची स्थापना व्हावी. जो जे वांछील तो ते लाव. ज्याला जे जे काही पाहिजे संसारातलं, भक्ती मार्गातलं, जे जे काही पाहिजे ते सर्व त्याला मिळावं. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत अनवरत भूमंडळी भेट तू भूता. वर्षत सकळ मंगळी, सर्व मंगलकारक गोष्टींचा वर्षाव करत येणारे जे लोक आहेत ते कोण आहे? ईश्वर निष्ठांची मांडी आळी. म्हणजे ईश्वरनिष्ठ जे संत सत्पुरुष असतात त्यांची मांदी आळी, त्यांची मालिकाची मालिका. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. निरंतर या लोकांना, या पृथ्वीवरच्या लोकांना भेटत भेटत राहो. म्हणजे संत सत्पुरुषांची नेहमी भेटी व्हावी सर्वांना, तरच त्यांचं कल्याण होईल. मग ते कसे आहेत म्हणाले, कसे ओळखायचे ते संत सत्पुरुष सद्गुरू? चला कल्पतरूंची आरव. कल्पतरूंचं जंगल आहे, कल्पतरूंचं वन आहे ते. म्हणजे मनात कल्पना आली की ते ती पूर्ण करतात. चेतना चिंतामणीचे गाव. चेतनारूपी चिंतामणी आहे, ते चैतन्य आपल्या ठिकाणी निर्माण करतात. बोलते जे अर्णव पियुषांचे. आणि ते बोलतात, ते बोलणारे समुद्र आहेत म्हणाले. आमच्या घोरपडीने लिहिलं की सद्गुरूंचं आमचं ते त्यांनी बघितलं युट्यूबवर विमर्श मध्ये. आणि त्यांना खूप आनंद, सगळ्याच भक्तांना आनंद झाला. पण अजून बऱ्याच लोकांनी आम्हाला काही पावती दिलेली नाही, त्यांची आम्ही वाट बघतोय. कोणीच दिलेली नाही. दोन आज पण त्यांनी दुसरा तिसरा भाग टाकलेला आहे, पण कोणाकडूनही काही प्रतिक्रिया आलेल्या नाही. बोलते जे अर्णव पियुषांचे. पियुष म्हणजे अमृत. ते बोलतात तेव्हा अमृत त्यांच्या ठिकाणी निर्माण होतं. चंद्रमे जे अलांछन. ते चंद्रम्यासारखी शीतलता देणार आहे, मनाला शांती देणारे आहेत. पण अलांछन आहे, त्यांच्या ठिकाणी लांछन नाही. चंद्राच्या ठिकाणी लांछन, त्यांच्या ठिकाणी नाही. मार्तंड जे तापहीन. सूर्य तेज देतो, सूर्यापासून आपल्याला एनर्जी मिळते, शक्ती मिळते. परंतु सूर्य ताप देतो. तसं त्यांच्या ठिकाणी ते एनर्जी देतात, चैतन्य देतात. पण त्यांच्या ठिकाणी त्यांचा ताप होत नाही मॅडम. ते सकळा ही सदा सज्जन. बघा, संत सत्पुरुष सद्गुरूंचं वर्णन केलंय. ते सकळा ही सदा सज्जन सोय रे हो तू. ते तुमचे नातेवाईक झाले पाहिजे. तुमचे नातेवाईक जे आहेत ते खरे नातेवाईक नाही, हेच खरे नातेवाईक. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी. किंबहुना सर्व सुख प्राप्त होऊन या तिन्ही लोकांमध्ये जो पूर्ण समाधानी झाला आणि जो आदी पुरुष म्हणजे जो श्रीहरी आहे, सद्गुरू आहे, त्याला अखंडित जो भजन त्याचं करतो. भजिजो आदिपुरुषी अखंडित. तेत म्हणे श्री विश्वेश्वराव. असा विश्वाचा ईश्वर जो आहे सद्गुरू, सद्गुरूंच्या रूपाने ते काय म्हणतात? हा होईल दान पसाव. तुझे पसायदान मिळालं ते पूर्ण होईल. येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. या वराने ज्ञानेश्वर महाराज त्यांना सुख झालं. पण त्यांनी केलं कोणासाठी? सद्गुरूंसाठी. आणि मागितलं कोणासाठी? सर्व लोकांसाठी. स्वतःसाठी काही मागितलं. तेव्हा भगवान सांगतात केवळ माझ्या
एका माझ्या प्राप्तीच्या उद्देशानेच कर्म कर. केवळ माझ्यासाठीच कर्म करून तुला ऐक्यरूप सिद्धी प्राप्त होईल. तू परमेश्वराशी एकरूप होशील. किती गुह्य सांगतात तो. सर्व किती सोपं सांगतात. अरे हे सर्व कर्म तू सद्गुरूच्यासाठी कर बस. असा भाव ठेव. बुद्धीमध्ये असा भाव प पक्का कर. मग तुला एक दिवस ईश्वराशी एकरूप झाल्याचा अनुभव येईल. आधी सद्गुरूंशी एकरूप झाल्याचा अनुभव येईल आणि मग ईश्वराशी एकरूप झाल्याचा अनुभव तुला येईल. असं भगवान सांगतात. इथे इथे मागचा मागचा मार्ग आहे. रिग्रेशन, थिअरी ऑफ रिग्रेशन. प्रोग्रेशन म्हणजे पुढे-पुढे जाणं, भविष्यात जाणं आणि रिग्रेशन म्हणजे मागे-मागे जाणं. इथे रिग्रेशन मागे-मागे जायचं आहे. रिव्हर्स आहे. रिव्हर्समध्ये जायचं. जसं बीपी झालाय, बीपी आधी गोळ्या देतात ॲलोपॅथीच्या. मग सांगतात हे या गोळ्यांनी साइड इफेक्ट होतात. मग याला रिव्हर्स करायचं. हळू ते बंद करत जायचं. मग त्याला रिव्हर्स म्हणतात. डायबिटीज आला, तर सारख्या गोळ्या घेतच राहायचं असं नाही जन्मभर. त्याला रिव्हर्स करता येतं. तेव्हा रिव्हर्स डायबिटीज असं म्हणतात. त्याला हळू मात्रा कमी करता आणि मग इतर अल्टरनेट थेरपी जर घेतो आपण, काय त्या ॲलोपॅथी, होमिओपॅथी घेतो. ॲलोपॅथी चालूच आहे गोळ्या. पण होमिओपॅथी घेतो आणि होमिओपॅथीचा इफेक्ट व्हायला लागला, की मग एक-एक गोळी इकडची बंद करतो. अर्धी गोळी, मग 1 गोळी, मग 1.5 गोळी असे कमी-कमी करत जाणे. याला रिव्हर्स म्हणतात. तसं म्हणाले हा भवरोग जो आहे, हा भवरोग सगळ्यांना झालाय. ज्याचे ते रिव्हर्स हे करायचं आहे म्हणा. उलटा मार्ग आहे म्हणा. उलटा मार्ग नीट रे ऐसा होशी धीट रे. आम्ही दोहे केले होते. आगे आगे सब चले, पीछे कोई न जाए. पीछे पीछे जो गया वही तो हरि पद पाए. रे मनवा वही तो हरि पद पाए. हरिपदाचं तुला हरिपद प्राप्त करून घ्यायचं असेल तर मागे मागे गेलं पाहिजे. म्हणजे संसारातून मागे मागे जा. म्हणजे तू भक्ती मार्गात पुढे पुढे जाशील. संसारात जेवढे तू संसारातून मागे मागे जात गेला, संसार सोडत गेला, तेवढा तू ईश्वराकडे, हरिपदाकडे जाशील म्हणा. पीछे पीछे जो गया वही तो हरिपद पाय. सद्गुरु के पीछे चले. मग पीछे पीछे रिव्हर्स कसं? रिग्रेशन कसं करायचं? मागे मागे कसं जायचं? तर सद्गुरूंच्या मागे मागे जा. सद्गुरु के पीछे चले वही तो आगे जाय. तरच तो आगे पुढे जाईल. संसार सुखाकडून जो सद्गुरूंच्या प्रेम भक्ती ज्ञान रूपी कार्यातल्या सुखाकडे जातो आणि त्या कार्यातल्या सुखाकडून तो आत्मसुखाकडे जात असतो, आत्म्याकडे जात असतो. हं. आमचा किरण तो म्हणाल की फलटणचा, तो सद्गुरू तुम्ही आज परत सांगितलं आत्म्याकडे कसं जायचं. आत्म्याकडे कसं जायचं त्याला बरोबर लक्षात येतं. सद्गुरु के पीछे चले वही तो आगे जाए. संसार सुखाकडून सद्गुरूंच्या प्रेम भक्ती ज्ञान रूपी कार्य सुखाकडे जायचं. आधी कार्यात सुख घ्यायचं. म्हणजे कार्यात सुख घेतलं की संसारातलं सुख त्याला काही जाणवणार नाही. संसारातलं सुख त्याला काही समाधान देणार नाही. आणि कार्यातलं सुख घेता घेता मग आत्मसुखाकडे तो आपोआप जाईल. परंतु त्यासाठीच काय करावं लागेल? तर सद्गुरूंच्या कार्यासाठीच आपला देह, मन, बुद्धी, धन, संपत्ती सर्व काही पणाला लावण्याची तयारी पाहिजे. राखून राखून जर केलं तर नाही होणार, नाही जमणार. नाही मी हेही करतो, तेही करतो असं नाही जमणार. हे लबाडी होईल. तेव्हा सद्गुरूंच्या कार्यासाठी आपलं देह, मन, बुद्धी, धन, संपत्ती
सर्व पणाला लावण्याची तयारी झाली पाहिजे. तरच त्याला मदर्थमपि कर्माणि असं म्हणतात. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्यसी, तर त्याला सिद्धी मिळते म्हणाले. तो अनुभूतीच्या काय गोष्टी करतो? अरे सिद्धी मिळेल. कुर्वन् सिद्धिमवाप्यसी असं म्हणतात. तेव्हा भगवान सांगतात, म्हणजे माझ्यासाठीच कर्म कर, म्हणजे तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. अशा कशा होत नाही म्हणले. होणार प्राप्त. अभ्यासेप्यसमर्थोसी मत्कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्यसी. तेव्हा भगवान सांगतात, की माझ्यासाठी कर्म कर. तेव्हा या 10व्या श्लोकावरचं आपलं निरूपण पूर्ण झालं. श्री गुरुदेव दत्त.